जिंकलो नसतोय तरी प्रश्न नाही, मात्र माझ्या टीमच्या सर्व प्लेयरनी जे परफॉर्मन्स दिलेला आहे तो नक्कीच म्हणजे मला आयुष्यभर लक्षात राहील। अशा प्रकारचे आमचे सर्व प्लेयर आहेत आणि मी विशेष करून मला थँक्यू म्हणायचं आहे राठोड सर, आमचे राठोड सर जे आमच्या टीममध्ये होते। अतिशय म्हणजे आमच्याकडे स्पॉन्सर नव्हता या टीम या ठिकाणी एंट्री करण्यासाठी किंवा येण्या जाण्यासाठी किंवा इतर खर्च असते। सर्व पोरं आमचे मोलमजुरी करणारे गरीब पोरं आहे, सगळे सर्वांनी आपल्या खिशातून पैसे जमा केले। राठोड सरांनी सुरुवात केली, त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला जे काही लागेल त्याचसोबत आमचे अमर भाऊ आणि राठोड सरांना मी विशेष कारण की मी मोठी टुर्नामेंट जिंकायची आहे तर ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। तर यासाठी मी विशेष कौतुक करीन राठोड सर आणि अमर भाऊ, त्याचसोबत आमचे सुनील भाऊ आहेत अमरावतीला नोकरीवर आहेत, त्यांनी ऍडजस्टमेंट करून स्वतःची नोकरी पणाला लावून, त्याचसोबत आमचा मनोज भाऊ आहे अतिशय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःची नोकरी सांभाळून त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट करून सर्व गोष्टी करून आपल्या टीमसाठी 100% एफर्ट दिलेला आहे। आणि एका प्लेअरचा म्हणजे माझ्या टीम मध्ये सर्व प्लेअर ते खेळत असतील किंवा बाहेर बसलेले असतील किंवा मानवतातून आम्हाला सपोर्ट करत असतील किंवा बाहेरून कुठून तरी सपोर्ट करत असतील, प्रत्येकाचा सहभाग तसाच आहे जसा माझा सहभाग आहे। त्याच्यामुळे मी दुसरी असेल या ठिकाणी प्राईज मिळाला असेल, मात्र हा टोटली 100% टीम एफर्ट आहे आणि टीम एफर्ट असल्यामुळे आणि प्रत्येकाने आमच्या जिंकण्यासाठी आपल्या घरी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो या ठिकाणी आणि माझ्या एका प्लेअरचा मला सार्थ अभिमान आहे। एका शब्दात आपण आपल्या यशाचं श्रेय कोणाला द्याल? एका शब्दात। नक्कीच सर, यशाचं श्रेय मला थोडंसं डाऊट होता, मी यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात क्रिकेट नाही खेळत आहे आणि म्हणजे मी या टुर्नामेंटच्या 15 दिवस आधीपासून थोडंसं मला फॉर्म नव्हता, मला बॅटर बॉल नव्हते येत, मात्र विशेष मी थँक्यू म्हणेन सोनूला आणि त्यांनी मला सांगितलं होतं की दादा तू मोठा प्लेअर आहे, मोठ्या मॅच जेव्हा येतील तेव्हा तूच खेळणार आहे आणि तू आहे म्हणून आम्ही खेळत आहोत या ठिकाणी। तर नक्कीच मी सोनूला थँक्यू म्हणेल, त्यासोबत मनोजला सुद्धा मी थँक्यू म्हणेन, माझा सिनियर आहे, आम्ही सोबत खेळतो। तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं की कोण्या परिस्थितीमध्ये कसं खेळायचं आहे। या टुर्नामेंटमध्ये माझ्या चांगल्या कामगिरीचं श्रेय मी नक्कीच सोनू आणि मनोज भाऊ यांना देईन आणि त्याचसोबत आम्ही ज्या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिस करतो त्या ठिकाणी अनेकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे सर। म्हणजे मी खूप टुर्नामेंट खेळलो, मात्र एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून टुर्नामेंटमध्ये खेळायला येणं हे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि स्पॉन्सर नव्हता माझ्याकडे। मी 2-3 स्पॉन्सरना म्हटलं की मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो की मी प्राइज मारणार आहे, तुम्ही फक्त आम्हाला थोडं सहकार्य करा। कोणीच तयार झालं नाही, मात्र याच्यानंतर स्पॉन्सरची गरज भासणार नाही। आता ज्याला भरोसा असेल तो आम्हाला सपोर्ट करेल, भरोसा नसेल तर पुन्हा पैसे जमा करू, पुन्हा धन्यवाद धीरज भाऊ। यानंतर आदरणीय डॉक्टर मानकर सर तुम्ही येऊ शकता।
आदरणीय आमचे धीरज भाऊ यांना मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच दोन्ही मिळालेलं आहे. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा त्यांनी केलं. शिवाय संपूर्ण संघाला एक सांभाळण्यासाठी त्यांनी प्राणपणाला लावले असं म्हणू शकतो. तर त्यांना काही प्रश्न विचारायचे आहे. सर्वप्रथम आपल्यामध्ये या ग्राउंडवर जेव्हा तुम्ही आले त्यावेळेस तुम्ही कोणत्या प्रकारची एनर्जी घेऊन आली की रिव्हर्स स्वीपचा तुमचा ज्या ग्राउंडवर छक्का जाणं कठीण होतं सुरुवातीच्या सामन्यामध्ये, वेगळ्या प्रकारचे बॉल उपयोगात आणले गेले तरी सुद्धा रिव्हर्स स्वीपचा छक्का आणि त्यासोबतच जो तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता, ड्राईव्ह म्हणता येणार नाही, उत्कृष्ट त्या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट तुम्ही मारला, अतिशय पारणे फेडणारा तो शॉट होता. एवढी एनर्जी तुमच्यात येते कुठून? नक्कीच सर, या ठिकाणी मी सुरुवातीपासून थोडासा बोलायचा प्रयत्न करीन. या टुर्नामेंटबद्दल मला माहिती होतं, मात्र फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठीच टुर्नामेंट अशी सुरुवातीला मला माहिती होतं. नंतर SR सर यांचा मला फोन आला की घाटंजीमध्ये टुर्नामेंट आहे तालुका वाईज, तर तुम्ही एंट्री करू शकता का, तुमच्या टीमच्या मी एंट्री घेणार आहोत. तर मी अनेक टुर्नामेंट खेळलो, 15 वर्षापासून जवळपास मी खेळत आहो आणि छोट्या टुर्नामेंटपासून तर ऑल इंडियापर्यंत सर्व मोठे मोठे टुर्नामेंट खेळलो. मात्र समजा खेळता यावं किंवा त्यांच्यासोबत खेळून त्यांचा अनुभव यावा म्हणून मी हा एक सुरू केलेला आहे. पण निव्वळ आणि निव्वळ पॅशन आहे क्रिकेटचा. मी मोठा चाहता आहे क्रिकेटची. एकही टीव्हीची मॅच सोडत नाही. क्रिकेटची उत्तमभूत माहिती ठेवतो. कुठलीही म्हणजे बिग बॅश लीग असो का कुठलीही लीग असो, एकही लीग मी सोडत नाही. त्याच्यामुळे क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये पण मी खूप फॉलो करतो. यूट्यूबवर जेवढे मोठे मोठे प्लेअर आहे सगळ्यात जवळ आहे. कारण यांच्यामधली जी लॉयल्टी आणि यांचं जे डिसिप्लिन आहे ते मी प्रोफेशनलिझम कुठेच नाही या पोरांमध्ये. आणि त्याच्यामुळे ही बाबुळगावची टीम माझी पहिल्यापासून माझ्या हृदयाच्या जवळ राहिलेली आहे. आणि जसं मला माहीत पडलं टुर्नामेंट आहे तर तसं मी यांना म्हटलं की आपण याच्यामध्ये काही ना काही करूया. आणि हे सगळे एक संध आले आणि सगळे चांगले टॅलेंटेड प्लेयर आमच्यासोबत आले. अतिशय सुंदर परफॉर्मन्स दिलं. कारण यवतमाळच्या 4 टीम होत्या, किनवटची टीम होती, मानवड्याची टीम, दारव्याची टीम, दूरदूरच्या टीम येथे होत्या. इव्हन पांढरकवड्याची टीम जी नावाजलेली टीम आहे ती सुद्धा टुर्नामेंटमध्ये होती. पुसदची टीम ज्या टीमला घेऊन मी सेकंड प्राइज कळमला मारलं होतं ती टीम सुद्धा या टुर्नामेंटमध्ये होती. तर ह्या एवढ्या मोठ्या टीममध्ये माझी टीम जर सेकंड प्राइज मारत आहे तर ती माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. सगळ्या प्लेअरवर मला खूप गर्व आहे. आणि तुम्हाला आता सांगितलं की माझे जेवढे प्लेअर खेळवले, जेवढ्या टीमने खेळवले, आता माझे 150 ते पावणे 200 टी-शर्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रात माझे. तर त्या सगळे 15 जण हे सगळ्यात माझ्या हृदयाच्या जवळ आहे. कारण यांनी जे परफॉर्मन्स केला आहे तुम्हाला मी तेच सांगतो, लॉयल्टी विथ डिसिप्लिन जे आहे तर ते सगळं मन लावून परफॉर्म केलं आहे. त्याच्यामुळे पहिल्यापासूनच हे लोक माझ्या जवळ आहे. आणि आमची हीच टीम आम्ही पुढे घेऊन चालू. जेव्हा तालुका लेवलचं येईल, जिल्हा लेवलचं येईल तर आणखी आपण काहीतरी करू. आणि त्याच्यासोबत मला आणखी एक म्हणायचं आहे की हे नागरगोजे सर किंवा धीरूभाऊ आहे, ह्या लोकांची माझी ओळख सांभाळून आपला जो डॉक्टरी पेशा आहे त्या सगळ्या गोष्टी सांभाळून स्पॉन्सर करून एवढा मोठा जो इंटरेस्ट जो तुम्ही क्रिएट केलेला आहे कौतुकास्पद आहे. तर तुम्हाला ही प्रेरणा मिळते कुठून? कारण स्वतः आपल्याला खेळावं असं वाटते पण दुसऱ्यांनी खेळावं आणि त्याच्यात आपण आपला आनंद शोधावा या गोष्टीसाठी मोठं मन लागतं. तर ही प्रेरणा तुम्हाला मिळाली कुठून? मी क्रिकेट प्लेअर आहे. मी 12वी पर्यंत, नंतर MBBS ला लागल्यानंतर सगळं क्रिकेटपासून दूर गेलो. मग कॉलेजमध्ये खेळायचो. आणि जेव्हा डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस टाकली त्याच्यानंतर वय झालं तर आपल्याला खेळायला, तरी मी खेळतो, आताही खेळतो, रोजच खेळतो. पण नंतर क्रिकेटचं पॅशन होंगात होतं. मग क्रिकेटच्या पॅशनमध्ये आपण करू काय शकतो? याच्यात एकच गोष्ट करू शकतो की आपण आपले जे मुलं आहेत, जसे धीरूभाऊने सांगितलं, असे जे आपले ज्याच्यामध्ये चुणूक आहे, जे क्रिकेटचं टॅलेंट आहे, अशा मुलांना आपण पुढे नेण्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म देऊ शकतो. तर तो प्लॅटफॉर्म म्हणून मी एक प्रयोग म्हणून एक टीम सुरू केली. माझ्यासोबत माझे डॉक्टर गोरे सर आहे पार्टनर म्हणून. ते गोंदियाला असतात, ते सर्जन आहेत. तर त्यांची बदली तिकडे झाल्यामुळे तिकडे आहे. परंतु या नवीन मुलांना